वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. माय बाबो, गीताशास्त्र असं आहे. ह्या गीताशास्त्रामध्ये सर्व ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या हिताच्या सांगितल्या. सर्व काही तुमच्या हिताचं सांगितलं. तर 17वा अध्याय आहे. 17व्या अध्यायामध्ये 3 गोष्टी सांगितल्या. तर त्या कशा हिताच्या आहेत मी सांगतो तुम्हाला. तर त्याने 3 प्रकारचं तप सांगितलं. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारचं तप सांगितलं. एक कोणचं एक सात्विक तप, ब्रह्मचारी मनुष्यांचे शरीरम तप, शरीराचं तप, मनाचं तप आणि वाचित तप. शरीराचं तप, मनाचं तप आणि वाचित तप. आता शरीराचं तप कोणचं आहे? देव द्विज गुरु प्राज्ञे पूजनम शौच मार्जव. हे तीन तप सांगितले. तर 3 तपापैकी शरीराचं तप, मनाचं तप आणि वाचित तप असे 3 तप सांगितले. तर काय म्हणले? देव म्हणजे देवता परमेश्वर, द्विज म्हणजे ब्राह्मण, गुरु म्हणजे गुरु आपले, आणि प्राज्ञ म्हणजे विद्वान लोक, यांचं पूजन करणं, आणि शौच मार्जवम अंतर्बाह्य शौच राहणं, ब्रह्मचारी राहणं, ब्रह्मचारी टिकवणं, आयुष्यानं राहणं, हे शरीराचं तप आहे. तर हे तप आपण केलं पाहिजे. मायबाबो, ऋषीमुनी पहिले होते ते हे शरीराचं तप करत असत. आणि तसं बी आपल्याला वेदामध्ये सांगितलं आहे. 4 आश्रम सांगितले. एक पहिला ब्रह्मचारी आश्रम, 25 वर्ष कडकडीत ब्रह्मचारी राहतात. नंतर गृहस्थाश्रम, नंतर गृहस्थाश्रम आल्यानंतर मग तुम्हाला विहित शरीर सुख भोगू शकता, म्हणजे गृहस्थाश्रमात आल्यानंतर. नंतर मग 3रा आश्रम सुरू होतो, तो ब्रह्मचारी वानप्रस्थ आश्रम. तिथं फक्त तुम्ही काही करायचं नाही, लक्ष ठेवायचं. आणि 4था आश्रम येतो, तिथं संन्यास घ्यायचा. म्हणजे संन्यास म्हणजे त्याग करायचा एकदम सगळा. कोणत्याच गोष्टीमध्ये रस घ्यायचा नाही, एकाच गोष्टीमध्ये रस घ्यायचा, तो म्हणजे परमेश्वर चिंतनामध्ये. याला म्हणतात शारीरिक तप. हे असं शरीर तप आपल्याला आपल्या फायद्याचं गीतेमध्ये सांगितलेलं आहे. बाबा, हे शरीरम तप उच्यते असं म्हणले ते. आणि दुसरं तप सांगितलं ते म्हणले वाङ्मय म्हणजे जिभीचं तप, बोलण्याचं तप. ते म्हणले आणि द्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियम हितम चेत. म्हणजे कोणालाही म्हणजे त्रास होईन असं बोलायचं नाही, कोणाच्या जिव्हारी लागण असं बोलायचं नाही. अनुदेग करम वाक्यम सत्यम प्रियम हितम चेत. सत्य तर बोलायचं पण प्रिय बोलायचं. सत्यम प्रियम हितम चेत स्वाध्यायाभ्यासनम चैव. स्वाध्याय करायचा, अभ्यास करायचा, परमेश्वराचं चिंतन करायचं, याला वाङ्मय तप म्हणतात. हे असं देखील आपण नेहमी कोणाशीही संसारात बोलताना वागताना कोणालाही उद्वेग उत्पन्न होईल असं बोलायचं नाही. अनुद्वेग करम वाक्य सत्य बोलायचं, प्रिय बोलायचं आणि हिताचं बोलायचं लोकांचं. म्हणजे हिताचं म्हणजे खोटं बोलायचं नाही, हिताचं सत्य बोलायचं, पण प्रिय बोलायचं आणि हिताचं बोलायचं. आणि याला काय म्हणतात? सत्यम प्रियम हितम चेत स्वाध्यायाभ्यासनम चैव वाङ्मयम तपोद्या. अभ्यास करायचा, स्वाध्याय करायचा, याला मग वाङ्मयाचं म्हणजे जिभीचं तप असं म्हणलेलं आहे. मग आता 3रं तप आहे बाबा, मनप्रसाद सौम्यत्व. मनाला सौम्य ठेवणं, शांत ठेवणे. मनप्रसाद सौम्यत्व, प्रसन्न ठेवणे मनाला. सौम्यत्व मौन आत्मविनिग्रह. आणि मौन धरणं, काही बी बडबड करणं नाही. मौन आत्मविनिग्रह करणं. आणि भावसंसिद्धीरित्या तपो मानस उच्यते. हे मानसिक तप आहे. एक शारीरिक तप, एक वाचिक तप आणि एक मानसिक तप, असे 3 प्रकारचे तप. मायबाबा, हे असे आपल्या हिताच्या गोष्टी अनेक श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला सांगितल्या. अर्जुनाला बी सांगितल्या. अर्जुनाला तर 2ऱ्या अध्यायात सांगितलं, अर्जुना हे जो हा युद्ध आहे ना, अथ चेतो मिमम, हे धर्मयुद्ध आहे. अथ चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करिष्यसी.
तर करत नाहीस केलं नाहीस ना तर तत स्वधर्म कीर्तींचे हितो पाप वापसेसी आणि तुला तुझी स्वधर्म जाईल तू म्हणजे तू क्षत्रिय आहे तो धर्म बी नष्ट होईल तुझा आणि तुझं हित बी नाही होणार त्याच्यात काही आणि तुला पाप बी लागल अशा अनेक चांगल्या गोष्टी श्रीकृष्ण महाराजानं मायबाबो ह्या गीतेमध्ये सांगितल्यात. मायबाबो मी तुमच्या भल्यासाठी म्हणजे तुम्ही माझे आहात म्हणून मी तुमच्या भल्यासाठी मी दररोज चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो मायबाबो. तर त्या गोष्टीचा विचार करत जा आणि खरंच चांगले आहेत का हे तुम्ही त्याचा परीक्षण करून आपल्या जीवनात उतरत जा अशी मी तुमच्या चरणी नम्र विनंती करतो. आणि तुम्हाला राजा घेतो अधिक ते सरते आणि नुन्य ते पुरते आणि करून घ्यावे तुमचे विनुत असे दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत.